विकास कदम आणि त्याचबरोबर दौलत पारकर नॉस्ट्रायकी एंडला ही सलामीची जोडी AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. आणि गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती जर पाहिलं तर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून देवबाग संघाच्या अतिरिक्त खेळाडूला 12व्या खेळाडूला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. साहिल वांगणकर पहिला चेंडू जर पाहिला तर धीम्या गतीचा परंतु ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा चेंडू सन्मानजनक फटका. पहिला चेंडू जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने टाकला जातोय. साहिल वांगणकर या गोलंदाजाच्या माध्यमातून या संघाचा ओव्हरसीज खेळाडू वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचा मॅन फ्रॉम पणजीला बिलॉंग करणारा हा खेळाडू या स्पर्धेत आज दाखल होताना पाहायला मिळतो या कॅम्प क्रीडांगणावरती. यावेळी शफल होऊन फटका खेळा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेत क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 2 धावा या चेंडूवरती. शफल होऊन फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचला तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगला रनिंग बिटवीन द विकेट महत्वाच्या 2 धावेने संघाचं खातं ओपन झालं या धावपलकावरती. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकास कदम याच्या बॅटमध्ये या 2 धावा. पहिलं पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आणि त्याचमुळे फायदा उठवण्याचा देखील प्रयत्न या षटकादरम्यान असेल. यावेळी बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विकास कदम याचा धीम्या गतीचा चेंडू मिश्रण पाहायला मिळते गोलंदाजीत साहिल वांगणकर याच्या माध्यमातून आणि त्याचमुळे हे मिश्रण कुठेतरी नक्कीच त्रासदायक ठरतंय. फलंदाज विकास कदम याला आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सागिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावरती. यावेळी समोरच्या दिशेने आडव्या बॅटने फटका मिळव आपला चांगलं क्षेत्ररक्षण पहिली धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात कॉलिंग जर पाहिलं तर विकास कदम याचा आणि ते कॉलिंग सफल होत असताना हे 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच जोखमीची धाव होते परंतु फेकी नॉन स्ट्रायकी एंडला तो या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना सागिक धावसंख्येत बदल धावपलकावरती 3 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक नक्कीच थोडासा दबाव पाहायला मिळतोय फलंदाजांवरती कारण समोरून चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते आणि या भेदक गोलंदाजीला तोडण्यासाठी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात देखील विकास कदम हा फलंदाज स्ट्रायकी एंडवरती असेल. दौलत पारकर यावेळी इनसाइड आउटचा अपिश फटका खेळाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी परंतु आउटफील्ड फास्ट आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. पहिला चौकार या पहिल्या डावातील दौलत पारकर या फलंदाजाच्या बॅटमधून. 7 धावा या धावपलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न करणे पॉवर प्लेचं हे षटक आणि त्याचमुळे तो प्रयत्न मैदानात मोठ्या फटक्यांसाठी पहिला चौकार पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दौलत पारकर या फलंदाजाच्या बॅटमधून सांघिक धावसंख्येला आकार देणारा हा चौकार धावपलकावरती कारण 7 धावा बनल्यात. हे समाप्त झाल्या 5 चेंडूंचा या पहिल्या षटकादरम्यान. क्षेत्ररक्षणाचा विचार केला थोडासा बदलाव करण्यात आला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक तैनात राईट हँडर बॅटर दौलत पारकर याच्यासाठी आणि त्याचबरोबर मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय ऑन साईडला मोठे फटके रोखण्यासाठी. यावेळी मिस टायमिंग फटका पुल करण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप एज लागला आणि विकेट किपर याच्या हातामध्ये हे साधं सोपं झेल. दौलत पारकर याचा प्रयत्न होता धीम्या गतीचा चेंडू लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले होते शफल होऊन फटका खेळण्याचा ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रात परंतु बॅट अगोदर फिरले आणि चेंडू जर पाहिला तर बॅटचा टॉप एजला लागत असताना विकेट किपर याच्या हातामध्ये हे साधं सोपं झेल. पहिला धक्का बसतो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. चेंडू पडल्यानंतर मिस टायमिंग फटका पुल करण्याचा प्रयत्न उजव्या दिशेने आणि पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज दौलत पारकर याचा या प्रयत्न झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परंतु 1 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर निघाला परंतु ही खेळी लवकर समाप्त करण्यात आली. गोलंदाज साहिल वांगणकर या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 1 बाद 7 धावा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. मागील सामना जर पाहिला तर 68 धावांचा यशस्वी पाठलाग या खेळपट्टीवरती आणि त्याचमुळे नक्कीच प्रयत्न असेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा देखील टॉस हरलाय. 6 षटकांचा हा सामना आहे. चौफेर फटकेबाजीसाठी पोषक असणारे हे मैदान आणि त्याचबरोबर फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारे ही खेळपट्टी. या खेळपट्टीवरती 65 ते 70 धावा या धावपलकावरती लगावायत आणि त्याच दृष्टिकोनातून आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकी एंडला पाहायला मिळतोय. शुभम चिंदारकर हा नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकी एंडवरती 3ऱ्या क्रमांकासाठी पाहायला मिळतोय. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून या जोडीला नक्कीच थोडासा वेळ मैदानात घालवावा लागेल.
मैदानात भागीदारी बनवावी लागेल वरवडे क्रिकेट संघासाठी. 7 धावा धावपलकावरती. एक फलंदाज बाद होत असताना दौलत पारकर माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता दुसऱ्या षटकादरम्यान वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती प्रितेश बांदेकर. पहिला चेंडू जर पाहिला तर शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईड यॉर्करचा चेंडू फक्त दिशा दिली जाते. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉटचा जोपर्यंत पोहोचेल 1 धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 8 धावा या धावपलकावर. प्रितेश बांदेकर याचा पहिला चेंडू जर पाहिला तर वाईड यॉर्करचा प्रयत्न, शफल होऊन फटका खेळण्याचा होता. फलंदाज विकास कदम याला ऑन साईडला, परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात झाली या दुसऱ्या षटकाची आणि त्याच पुढे जर पाहिलं तर या सिंगलने सांघिक धावसंख्या 8 धावा आणि स्ट्राईक आता रोटेट होत असताना स्ट्राईकिंग एंडवरती फलंदाज शुभम चिंदरकर. फुलटॉस चेंडू मिडऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्यात, मिस टायमिंग फटका, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात चाललाय आणि परतीची फेकी जोपर्यंत केली जाईल या 2 धावा मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता परंतु वेगवान हा चेंडू. फटका जर पाहिला तर मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्यात सध्या होते कोणत्याही क्षेत्रात फटका खेळण्याची, परंतु मिडऑफचं क्षेत्र निवडल्या 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती शुभम या फलंदाजाला आणि या 2 धाव्याने सांघिक धाव संख्या डबल फिगर 10 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं महत्त्व पुढे दुसरं षटक आपण पाहतोय. प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवरती प्रितेश बांदेकर आतापर्यंत 2 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय या षटकादरम्यान. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागत असताना मिडऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धाव मिळेल या चेंडूवरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर मैदानात केला जातोय, परंतु अचूक टप्पा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर समोरच्या फलंदाजाचा टास ओळखत असताना चांगली गोलंदाजी मैदानात प्रितेश बांदेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला या षटकादरम्यान प्रितेश बांदेकर याच्यावरती तो विश्वास साध्य ठरवण्यासाठी अगदी मेहनत मैदानात केली जाते या गोलंदाजाच्या करवी. आतापर्यंत 3 चेंडूवरती 4 धावा खर्च करण्यात आल्या, धावपलकावरती 11 धावा. यावेळी मोठा फटका ऑन साईडच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू करेल हवाई सफर, जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. इनिंग मधील हा पहिला षटकार विकास कदम या फलंदाजाच्या बॅटमधून मिस्टर धावपलकावरती 11 धावा या फलंदाजाच्या बॅटमधून. यावेळी मोठा फटका ऑन साईडच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑनच्या वरून पाहिलं तर चांगला फटका देखील वाईडिश लॉंग ऑन. हा दूरवरचा षटकार विकास कदम यांच्या बॅटमधून या षटकाने सांघिक धाव संख्या 17 रन 17 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं षटक मोठं बनवण्याचा प्रयत्न आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या फटक्यांसाठी आता प्रयत्न मैदानात केले जात आहेत. आणखी एक मोठा फटका, परंतु यावेळी दिशा जर पाहिले तर डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात निवडली. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेईल आणि पंचांचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय की चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय, निघतोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू, परंतु आडव्या बॅटने अगदी ताकदवर हा फटका सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि हा षटकार निघतोय. सांघिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती. एक बाद फलंदाज होत असताना आक्रमकरित्या फटकेबाजी दुसरं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान हे षटक मोठं बनवण्याचा प्रयत्न विकास कदम करतोय. ते प्रयत्न मैदानात सफल होताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावा बनल्या त्या धावपलकावरती. 23 धावा धावपलकावरती, 16 धावा विकास कदम याच्या बॅटमधून आणि या षटकातील अंतिम चेंडू असेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती थोडासा निराश, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकास कदम याचा, परंतु फलंदाजाचा आधीच स्टान्स पारखला. चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बराचसा बाहेर ठेवला आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावपलकावर. या षटकाचा विचार केला तर प्रितेश बांदेकर याच्या विरोधात तब्बल 16 धावा, ज्यामध्ये 2 बहारदार षटकार देखील मैदानात पाहायला मिळालेत विकास कदम या फलंदाजाच्या बॅटमधून आणि त्या 2 षटकारांच्या मोबदल्यात धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर या 23 धावा. मागील सामना 68 धावांचा पाठलाग, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानात केला फ्रेंडशिप साताने माथोन क्रिकेट संघाने आणि त्यानंतर जर पाहिला तर हा दुसरा सामना नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळेल, कारण ती सुचिन्य मैदानात पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 षटकादरम्यान 23 धावा बनल्या त्या धावपलकावरती. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते आणि जर पाहिलं तर यूट्यूबवरती देखील प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी. tenniscricket.inच्या वाहिनीवरून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील हा दुसरा दर्जेदार सामना मैदानात रंगतो या 2 बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान.
तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती जर पाहिलं तर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून लेफ्ट हँडर गोलंदाज विशाल नाईक पाहायला मिळतोय. पहिला स्पेल असेल विशाल नाईक या गोलंदाजाचा संघातर्फे. हे तिसरं षटक, पॉवर प्लेचे 2 षटक संपल्यानंतर थोडंसं विस्तीर्ण झालेलं हे क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर राईट हँडर फलंदाजासाठी डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतं. ऑफसाईडच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि जर पाहिलं तर एक डीप बॅकवर्ड पॉईंट देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा, वेगात टाकलेला हा चेंडू फलंदाज शुभम याला थोडासा बीट करणारा, वेगावरती बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या तिसऱ्या षटकाची विशाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. लेफ्ट हँडर राऊंड विकेट गोलंदाजी लेफ्ट हँड गोलंदाजाकडून. यावेळी आडव्या बॅटने फटका समोरच्या दिशेने खेळाय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला वेगात गतीने चेंडूवरती चांगला ताबा देखील मिळवला या चेंडूवर आणि परतीची फेकी या दरम्यान जर पाहिले तर सिंगल मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 24 धावा या धावफलकावर. सिंगल डबल धावा देखील खूप महत्त्वाच्या आणि त्या दृष्टिकोनातून ती धाव पूर्ण होत असताना आता स्ट्रायकी एंडवरती असेल विकास कदम. आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना करत असताना 16 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, पायची साडे, परंतु तटस्थ निर्णयावरती पंच पाहायला मिळालेत. चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांना मिस करणार आणि त्याचमुळे जी अपील झाले त्या अपिलात उत्साह जास्त, परंतु तो आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आणखी एक या धावफलकावरती पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल नाईक याच्या या षटकादरम्यान. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकात विशाल याच्या करवे. आणखी एक चांगला चेंडू फलंदाजच्या बॅटपासून दूर ठेवला, बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने विकास कदम याचा सातत्याने मैदानात पाहायला मिळतोय, परंतु या प्रयत्नात हा देखील अपयश मिळताना पाहायला मिळालाय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्येला स्थिरावा देणारा धावफलकावरती अजूनही 24 धावा, 1 गडी बाद होत असताना इथे जर पाहिलं तर आता उजव्या यष्टीच्या बराचसा हा बाहेर चेंडू टाकण्यात येतोय. पंचांचा इशारा, दोन्ही हा समांतर होत असताना स्क्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. फलंदाजच्या बॅटपासून दूर ठेवण्याची रणनीती मैदानात गोलंदाज विशाल नाईक करतोय आणि इथे जर पाहिलं तर थोडासा चेंडू खूपच बाहेर निघाला आणि त्याचमुळे ही अतिरिक्त धाव खर्ची झाली धावफलकावरती 25 धावा. यावेळी मिस टायमिंग फटका, सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ चेंडू खाली येतोय आणि कोणतीही चुकी न करत असताना हे कमालीचं झेल मैदानात टिपलं जाते. फलंदाज विकास कदम याची खेळ समाप्त केली जाते आणि दुसरा धक्का बसेल AK स्पोर्ट बरवडे झाले धावफलकावरती 25 धावा. यावेळी मिस टायमिंग फटका, सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ चेंडू खाली हे कमालीचं झेल. मागील 2 चेंडू जर पाहिले तर निर्धावने गेल्याने तोच दबाव मैदानात, दबाव हटवण्याचा प्रयत्न होता विकास कदम याच्या मोठ्या फटक्याने, परंतु या प्रयत्नात झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन तो माघारी परत. 16 या वैयक्तिक धावसंख्येवरती 11 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि या 16 धावसंख्येवरती बाद होत असताना सांघिक धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 25 धावा. दोन बाद 25 धावा ही स्थिती या धावफलकावरती. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत दाखल झाला AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आणि टॉस हरलाय. पहिल्या सामन्यादरम्यान फलंदाजी मिळाली, परंतु आत्मविश्वासाने फलंदाजी सुरुवातीला जरूर पाहायला मिळाली, परंतु आता विकेट पडल्यानंतर थोडंसं दडपण पाहायला मिळतं, थोडासा दबाव पाहायला मिळतोय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम स्ट्रायकी एंडवरती असेल, त्याच्या साथीला शुभम चिंदरकर हा फलंदाज नॉन स्ट्रायकी एंडला आणि जर पाहिलं तर विकास कदम माघारी परतल्या 16 धावसंख्येवरती. विशाल नाईक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केली या षटकादरम्यान. फक्त 2 धावा खर्च करणारं हे कंजूशी करणारं षटक, भेदक षटक मैदानात पाहायला मिळतंय वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यावेळी हलक्या हाताने दिशा दिली, चांगला फटका कव्हरच्या दिशेने डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती. तोपर्यंत 1 धावा या चेंडूवरती, अंतिम चेंडूवरती एक सफलतापूर्वक षटक समाप्त झालं विशाल नाईक या गोलंदाजाचं आणि या सफलतापूर्वक षटक समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो, छत्रपती चषक 2024 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला लाभलेले उत्कृष्ट असे चषक ज्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेत सदा स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय सदानंद धुरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती स्थान बनवा. छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं
सदानंद धुरी साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्या पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये सुमेध काळसेकर यांच्याकडे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. धावपलकावरती AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आतापर्यंत धावांसाठी मैदानात संघर्ष करतोय. सुरुवातीला आक्रमकरित्या क्रिकेट मैदानात पाहायला मिळाले, फलंदाजी पाहायला मिळाली विकास कदम या फलंदाजी, परंतु विकेट गमावल्यानंतर थोडासा तो दबाव आता मैदानात फलंदाजांवरती. थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न अक्षय कदम करतोय. 1 या धावसंख्येवरती तो खेळतो. एका चेंडूचा सामना करत असतात तर दुसऱ्या बाजूने 4 चेंडूंचा सामना करत असताना शुभम चिंदरकर हा फलंदाज 4 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाची सुरुवात सेकंड स्पेल दरम्यान गोलंदाजी मार्कवरती वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून संघाचा ओव्हरसीज खेळाडू साहिल वांगणकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अक्षय कदम हा फलंदाज, राईट हँडर फलंदाज. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला फटका खेळ्या मनगटाचा चांगला वापर करत असताना चेंडू वळवला मिडविकेटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाकडून जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण अतिघाई मैदानात पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे या अतिघाईमुळे ज्या ठिकाणी 1 धाव निघाले त्याच ठिकाणी दुसऱ्या धावेचं देखील रूपांतर झालंय आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. क्रिकेटमध्ये अतिघाई नेहमीच घातक ठरते आणि त्यामुळे या 2 धावा देखील निघाल्या आहेत मैदानात. यावेळी मिसटायमिंग फटका कव्हरच्या दिशेने फटका खेळाय, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू विसावतो. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, वेगात गतीने आलाय चेंडूवरती. परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडवरती आणि फेकी जर पाहिले तर डायरेक्ट हिट केली विकेट किपरने यष्ट्यांवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कमालीची फेकी आणि त्याचबरोबर कमालीचं यष्टीरक्षण देखील चेंडूवरती. परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडवरती आणि फेकी जर परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडवरती आणि डायरेक्ट हिट केला हा चेंडू यष्ट्यांवरती. आणि तिच्या स्वरूपात जर पाहिलं तर या 2 धावा इथे पुढे होताना पाहायला मिळतात, परंतु चांगली यष्ट्यांच्या मागे कामगिरी पाहायला मिळते चंद्र जाधव यष्ट विकेट किपरच्या माध्यमातून. चांगला चेंडू यावेळी लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले, पडल्यानंतर हलका स्विंग होणारा उजव्या यष्टीच्या वरून चेंडू सर्व विकेट किपरकडे. आणखी निर्धाव चेंडू या धावपलकावरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर सिंगल डबल धावा निघाल्यात, परंतु त्यानंतर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न होता मैदानात अक्षय कदम याचा या प्रयत्नाला मैदानात थांबवण्यात आला. निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील 30 धावा. आणखी एक चांगला चेंडू फलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवला, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजरा फिरल्या, स्वेअरसाठी मागणी देखील, परंतु चेंडू जर पाहिला तर फलंदाजच्या अगदी जवळून गेला, बॅटच्या जवळून विकेट किपरकडे आणि त्याचमुळे आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. कमालीची गोलंदाजी या चौथ्या षटकादरम्यान स्लॉक षटकादरम्यान ही भेदक गोलंदाजी मैदानात. यावेळी सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका अलॉंग दी कार्पेटचा वाईडिश लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास 1 धाव पुढे होईल कारण डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. मोठ्या फटक्याचा प्रयत्न सातत्याने मैदानात केला जातोय, परंतु समोर अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी काहीशी कारणीभूत ठरते. या मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी या सिंगलने पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येत बदल घडेल. धावपलकावरती 31 धावा. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिला तर ऑन साईडला निघाला मिड विकेटला. आणखी एक धाव मिळेल या चेंडूवरती. या अंतिम चेंडूवर 1 धाव फलंदाज शुभम चिंदरकर याच्या बॅटमधून आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावपलकावर. या षटकाचा विचार केला तर 6 धावा खर्च करणारे हे षटक, आणखी एक प्रभावित करणारे हे षटक, अगदी मोठ्या फटक्यांना रोखून धरणारा षटक आणि 2 षटकांचा स्पेल साहिल वांगणकर याचा समाप्त झाला, ज्यामध्ये 13 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी. या संघाचा ओव्हरसीज खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला गोलंदाजीत साहिल वांगणकर याच्यावरती, तो विश्वास मैदानात यशस्वी केला. कारण 2 स्पेल दरम्यान 13 धावा आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावपलकावरती बदल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी असेल. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी नक्कीच धावा खूप महत्त्वाच्या असतील. मागील सामना 68 धावांचा पाठलाग तो यशस्वी झाला या खेळपट्टीवरती आणि त्याचमुळे 65 ते 70 धावापर्यंत पोहोचावं लागेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. परंतु कमी धावसंख्येवरती रोखण्याचा जो प्रयत्न मैदानात वर्षा वॉरियर्स देवबाग करतोय, तो प्रयत्न देखील त्यांचा सफल मैदानात ठरतोय. 5व्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. योगेश सरमळकर हा गोलंदाज, आणखी एक युवा गोलंदाज ज्याने प्रभावित केले छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान मागील काही हंगामादरम्यान आणि आज वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व बजावत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती तो पाहायला मिळतो 5व्या षटकादरम्यान.
यावेळी शॉर्ट चेंडू षडाम पुलचा फटका, परंतु हा देखील फटका मिस टायमिंग. मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि या दरम्यान जर पाहिलं तर एक धाव या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मैदानात शुभम चिंदरकर करतोय, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी जर पाहिले तर या मोठ्या फटक्यांना रोखून जाणारे 33 धावा या धावफलकावरती. 5वं षटक स्लॉग षटकांना सुरुवात मैदानात झाली आणि पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 33 धावा बनल्या त्या धावफलकावर. आता हात खोलावे लागतील मैदानात, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल अक्षय कदम आणि शुभम या फलंदाजाला. आणखी एक शॉर्ट चेंडू हुकचा फटका. इथे जर पाहिलं तर टायमिंग प्रॉपर या फटक्यामागे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल हवाई सफर करत असताना आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. 6 धावांसाठी ज्या मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता होती धावसंख्येला बढती देण्यासाठी. मध्ये आपण बघू शकतो हा कुटप्प्याचा चेंडू हुकचा हा दमदार फटका. अक्षय कदमच्या टायमिंग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार आणि या 6 धावेने सागिक धावसंख्या 39 धावा या धावफलकावरती. 39 रन लॉस ऑफ 2 विकेट. हे फटका अजूनही खूप महत्त्वाचे असतील AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी, कारण समोरचा संघ देखील बलाढ्य संघ आणि त्या संघाच्या विरोधात नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल या खेळपट्टीवरती. आणखी एक हा कुटप्प्याचा चेंडू हुकचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. यावेळी येतोय चौकार, ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार अक्षय कदम याच्या बॅटमधून. आता आक्रमण सातत्याने मैदानात केले जाते अक्षय कदम या फलंदाजाकडून या स्लॉग षटका दरम्यान. आणखी एक आखूट टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू हा हुकचा फटक्यावरती पाहायला मिळतो. फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाचे अतोनात प्रयत्न पाहायला मिळाले हा चेंडू अडवण्यासाठी, परंतु हे प्रयत्न देखील अपुरे पडत असताना हा चौकार निघालाय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर या चौकाड्या परावर्तित झाली धावफलकावरती 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूवरती 10 धावा निघाल्यात. आता कुठेतरी जर पाहिलं तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय वरवडे क्रिकेट संघ या सामन्यादरम्यान. 5वं षटक स्लॉग षटक आणि त्याचमुळे या स्लॉग षटका दरम्यान मैदानात मोठे फटके सातत्याने खेळले जात आहेत अक्षय कदम या फलंदाजाच्या माध्यमातून. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आता नक्कीच लावला जातोय अक्षय कदम याच्यासाठी. जो जर पाहिला तर लॉंग लेगला तैनात केला जातो एक क्षेत्ररक्षक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, 30 सर्कलच्या बाहेर हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला मोठे फटके रोखण्यासाठी. आणि चेंडू जर आता पाहिला तर उजव्या शीच्या बराचसा बाहेर शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूचा टप्पा जर पाहिला तर उजव्या शीच्या बराचसा बाहेर फलंदाजाच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल झाला, कारण निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सागिक धावसंख्या 43 धावा 2 बाद या धावफलकावर. 5वं षटक योगेश गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. आणखी एक शॉर्ट चेंडू पुलचा फटका, परंतु इथे जर पाहिलं तर चेंडूने उंची प्राप्त केली. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु सूर्याची किरणे थेट नजरेवरती क्षेत्ररक्षकाच्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू सीमारेषा पलीकडे जातो 4 धावांसाठी. झेलची संधी, परंतु मैदानातील जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षकाच्या नजरेवरती थेट सूर्याची किरणे. पुलचा फटका, परंतु इथे जर पाहिलं तर चेंडू सीमारेषा उल्लंघन करणारा चौकार मैदानात पाहायला मिळतो अक्षय कदम याच्या बॅटमधून. या षडाला जर पाहिलं तर हा हाफ चान्स होता, परंतु इथे जर पाहिलं तर चौकार निघतो आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या 47 धावा या धावफलकावरती. आणखी एक शॉर्ट चेंडू हुकचा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला. आता क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती. पहिली धाव वेगात गतीनं पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानात केला नाही, कारण चांगले क्षेत्ररक्षक चांगले फेकी देखील स्ट्रायकिंग एंडवरती. अंतिम चेंडूवरती हे एक धाव फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा या धावफलकावर. योगेशच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च करणारा हे महागडे षटक म्हणावं लागेल, कारण स्लॉग षटक आणि या स्लॉग षटका दरम्यान अक्षय कदम याच्या बॅटमधून अगदी काउंटर अटॅक मैदानात पाहायला मिळाला. 1 षटकार 2 चौकार अक्षय कदम याच्या बॅटमधून. आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना करत असताना 21 धावांची ही खेळी बरोबर क्रिकेट संघासाठी आणि ही महत्त्वपूर्ण खेळ संघासाठी साकारली जाते या सामन्यादरम्यान. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती अंकित झाल्यात 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून जर पाहिलं तर अजून 12 धावा निघाल्या तर नक्की 60 धावापर्यंत पोहोचेल वरवडे क्रिकेट संघ, परंतु प्रयत्न असेल 65 ते 70 धावा धावफलकावरती लगावण्याचा, कारण समोरचा देखील एक बलाढ्य संघ वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ पाहायला मिळतो आणि या संघाच्या विरोधात जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारण्याचा हा दृष्टिकोन मैदानात. यष्टांच्या मागे जर पाहिलं तर सुनील मालवणकर पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील आणखी एक वलयांकित नाव वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून आज पाहायला मिळतात. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती.
विकी रोगे हा गोलंदाजाच्या मार्गवरती. पहिला चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ही लाईन जर पाहिली तर थोडीशी खराब गोलंदाज विकी याची आणि त्याचमुळे अतिरिक्त धावेने सुरुवात केली या षटकाची आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित 49 धावा या धावफलकावर. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. या पहिल्या डावातील स्ट्राइकी एंडवरती अक्षय कदम हा फलंदाज. आणखी एक खराब चेंडू. पुन्हा एकदा जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू आणि त्याचमुळे पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. पुन्हा एकदा स्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक अर्धशतक एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा या धावफलकावरती. 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या या सामन्यादरम्यान. सलगचे 2 चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारे गोलंदाज विकी याचे. नक्कीच थोडाशा लाईन आणि लेंथमधून भटकतोय कारण समोरचा आक्रमक फलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतो आणि एक साधं सोपं झेल असेल त्या क्षेत्ररक्षकासाठी. मागील 2 चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारे नक्कीच वॉर्मअप पद्धतीचे चेंडू, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती चेंडू जो विकेट प्राप्त करणारा अक्षय कदम याची खेळी समाप्त करणारा चेंडू. तिसरा धक्का बसतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 50 धावा या धावफलकावरती. कारण समोरचा आक्रमक फलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका डीप स्क्वेअर लेगला तर बॅटवरती स्टिकर वरती चेंडू लागला आणि त्याचमुळे मिस टायमिंग हा फटका डीप स्क्वेअर लेगला. योगेश सरमळकर या क्षेत्ररक्षकाचं हे कमालीचं झेल. तिसरा धक्का एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला बसला. सांघिक धावसंख्या 50 धावा या धावफलकावरती. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात असेल फलंदाज करणं. अंतिम हे षटक आणि अंतिम षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी. विकेटचं जर विचार केला तर पहिले विकेट 7 या धावसंख्येवरती, जे 7 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर 25 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर 50 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज गोविंद फाले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली. शॉर्ट पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. मिड विकेटच्या वरून चेंडू झालाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. गोविंद फाले याच्या बॅट मधून हा दमदार फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. गोविंद फाले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि मोठ्या फटक्याने अगदी दूरवरचा हा षटकार विकी याच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या परावर्तित झाली. धावफलकावरती 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोविंद फाले विस्फोटक फलंदाज आणि विस्फोट मैदानात घडवल्या मोठ्या फटक्याने विकीच्या विरोधात. आणखी एक मोठा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर आलाय झेल खाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर पंचांचा इशारा नोचा येतोय, त्यामुळे फलंदाज नाबाद असेल. 1 धाव तर पूर्ण झाले. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव, टोटल 2 धावा या चेंडूवरती आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या 58 धावा. जर पाहिलं तर ओव्हर स्टेपिंगचा हा नो, फ्रंट लाईनचा हा नो पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी याचा आणि आता जर पाहिलं तर फ्री हिट असेल या चेंडूवरती आणि संधी असेल फलंदाज शुभम चिंदरकर याला या मोठ्या फटक्यासाठी. लायसन असेल या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी. सांघिक धावसंख्या 58 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, परंतु चेंडू निघालाय मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानात केला नाही. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 59 धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडू होता, संधी होती शुभम याच्याकडे मोठ्या फटक्यासाठी, परंतु या फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज विकी याने. 59 धावा बनल्या धावफलकावरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅटने बॅटची कडा घेत असताना चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. प्ले डाऊन होत असताना फलंदाज गोविंद फाले बनेल डगआउटचा शिकार, माघारी परततोय. चौथा धक्का बसलाय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 59 धावा या धावफलकावरती. विकीने विकेट मिळवली अंतिम षटकादरम्यान संघासाठी. नक्कीच अतिरिक्त 1 चेंडू देखील फेकला. त्याचबरोबर जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती आणि त्यानंतर जर पाहिलं तर ही विकेट प्राप्त करतो गोलंदाज विकी आपल्या संघासाठी. गोलंदाज विकी याने शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिला तर पुढे टप्पा टाकला, बॅटची आतील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅट उजवी यष्टी उद्ध्वस्त करते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा फलंदाज माघारी परततो. प्ले डाऊन होत असताना चौथा धक्का बसतो एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 59 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि इम्पॅक्ट प्लेयर मैदानात गुरु राणे हा फलंदाज.
इम्पॅक्ट प्लेअर मैदानात घेण्यात आलाय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु राणे हा मैदानात पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकादरम्यान 59 धावा या धावफलकावरती बदल्या सुस्थितीत धावफलक पाहायला मिळतो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून. जे लक्ष समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात उभं करायचं होतं त्या लक्ष्याच्या दिशेने अग्रेसर होतो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका गुरु राणे यांच्या बॅटमधून मिड विकेटच्या वरून चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. गगन भरारी घेणारा हा फटका गुरु राणे याच्या बॅटमधून विकीच्या विरोधात 6 धावांसाठी मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या चेंडूचा सामना गुरु राणे यांच्या बॅटमधून षटकार मिड विकेटच्या वरून पाहायला मिळाला. चेंडू गुरु राणे या पाहिलं तर बॅटमधून आणि षटकार सीमारेषा उल्लंघन 65 धावा या धावफलकावर. दुसरा सामनाच्या तिसऱ्या दिवसातील आणि 65 धावा या धावफलकावरती. यावेळी आणखी एक दमदार फटका पाहिला तर डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो आणि सरळ जाईल. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग हा फटका. अंतिम चेंडूवरती विकेट मिळेल गोलंदाज विकी याला आणि 5वा धक्का बसतो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली 5 गडी बाद 65 धावा या धावफलकावर. मागील सामना आपण 68 धावांच्या पाठलागाचा पाहिला आणि त्यानंतर आणखी एक हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. 66 धावांचं लक्ष असेल 66 धावांचं लक्ष असेल निश्चित स्वरूपात वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. आणि अंतिम षटकाचा विचार केला तर विकी रेगेच्या षटकादरम्यान तब्बल 17 धावा खर्च करण्यात आला ज्यामध्ये 3 विकेट देखील मिळवली. परंतु हे महागडे षटक आणि 66 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज असेल. सचिन सावंत आपल्यासोबत जोडले जातील. हॅलो, धन्यवाद सुमेध. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 म्हणजेच छत्रपती चषक 2024 ची स्पर्धा या मैदानावरती. अगदी सुंदर हिरवळीनं नटलेलं हे मैदान वेंगुर्ला कॅम्प मैदान आणि या कॅम्प मैदानावरती या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख रोमहर्षक ही स्पर्धा. एका बाजूनं युवा खेळाडूंना संधी निर्माण करून देणारी, ज्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट जगतात आपलं नाव कोरलंय त्या खेळाडूंचा दिमागदार खेळ ही सर्व प्रेक्षकांना पाहण्याची संधी निर्माण करून देणारी व तसेच गोवन भूमीतील ओव्हरसीजच्या रूपात या स्पर्धेत जे खेळाडू सामील झाले त्या दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा. त्या स्पर्धेला केवळ काहीच क्षणात काही वर्षांमध्ये एक मोठी उंची गाठली. नावारूपात आलेली ही स्पर्धा आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेविषयी घडेन रोमांच थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, छेंडा मिरवणारा आखाडा. छत्रपती चषक 2024 एक देखणी आणि रोमहर्षक स्पर्धा. नक्कीच अतिशय सुरेख, सुबक, आकर्षक असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आज या मैदानावरती. अगदी कालच्या दिवसाचा विचार केला, दर्शन बांदेकरच्या बॅटमधून निघालेले 5 चेंडू 5 षटकार, शेवटच्या चेंडूवरती टोललेला चौकार, सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता त्याच्या चेंडूवरती. गोलंदाजाचा आत्मविश्वास दुखावता कामा नये म्हणून शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचण्याचा प्रारंभ न होता केवळ सन्मान देणारी फलंदाजी आपण काल पाहिली आणि त्याच फलंदाजीला तोडीस तोड कामगिरी देखील पाहायला मिळाली. ती त्याच सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू सोहेल शेखच्या माध्यमातून काल देखील 4 चेंडू 4 षटकार आपण पाहिले होते या मैदानावरती. आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती यावेळेस सामना दरम्यान बघा एकंदरीत जर विचार केला टॉस महत्त्वपूर्ण राहिला, नाणेफेक जिंकली होती. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं देवबाग संघाने. AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा विचार जर केला, AK स्पोर्ट्स वरवडे संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली तब्बल 65 धावा आणि आव्हान ठेवलंय 66 धावांचं हे प्रतिस्पर्धी वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या विरोधात. काय घडेल, कशा प्रकारे चित्रीकरण राहील. पहिल्या डावात आपण अतिशय सुरेख आवाज, सुमधुर आवाज ऐकला होता या ठिकाणी सुमेध कासकरांचा आणि तदनंतर मी सचिन सावंत आपल्या सेवेत रुजू होतोय या मैदानावरती पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समधून.
एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला नक्कीच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा यावर्षी एकंदरीत संपूर्ण मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. जे प्रायोजक आहेत ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय, योगदान दिलंय, त्या सर्व आयोजक प्रायोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार मानत जाऊया या मैदानावरती. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा अगदी आपण आपल्या घर बसल्या पाहू शकतो. ही देखील सुविधा उपलब्ध करून दिली आयोजकांनी. साथ मिळते सन्माननीय गौरव सावंत यांची, त्यांची संपूर्ण टीम आपल्या सेवेत रुजू होते आणि म्हणूनच एक देखणं नीटनेटकं आयोजन आपल्याला अगदी आपल्या घर बसल्या देखील पाहण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला ज्यावेळी विकेट पडली जाते नक्कीच सुवग 8 विकेट या ठिकाणी घोषित केलं जात आहे. ज्यावेळी चौकार निघतोय त्यावेळी ऍक्टिव्ह स्पोर्ट चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी RC ग्रुप षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच नीटनेटकं आयोजन. पहिला सामना अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळाला. यशस्वी धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग देखील पाहायला मिळाला होता. परंतु या सामन्यात देखील काय घडेल नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरतंय, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे तुल्यबळ पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर ही लढत पाहायला मिळते या मैदानावरती. खास पंच पॅनल हे देखील या ठिकाणी सज्ज पाहायला मिळतंय. एकंदरीत विचार केला 600 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आयकॉन ओव्हरसीज खेळाडू साहिल वांगणकर सज्ज पाहायला मिळतो. ज्या खेळाडूनं 13 धावा मात्र खर्ची घातल्या होत्या 2 षटकांदरम्यान, ज्यात पॉवर प्लेच्या एका षटकाचा समावेश. तो यावेळेस स्ट्राईक एंड वरती सज्ज. साहिलची साथ देण्यासाठी संग्राम. पहिला चेंडू हवेत पाहायला मिळाला. अपिश कवडरा उडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. नक्कीच झेल टिपण्याची संधी चालून आली होती, परंतु 2 क्षेत्ररक्षकांची आदळ आपट. लक्ष नव्हता एक दुसऱ्याकडे आणि यावेळेस हा झेल जमिनीवरती दान हा नक्कीच केला जातोय. संधी तर चालून आली होती, परंतु संधीचं सोनं करण्याऐवजी संधी हुकली जाते आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाचा ओव्हरसीज खेळाडू सलामीचा आक्रमक खेळाडू याला नक्कीच संधी ही चालून पाहायला मिळते या मैदानावरती. चंद्रा जाधव साथ देण्यासाठी साहिल वांगणकर हे दोन्ही सलामीवीर फलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला गोलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती रोहन सज्ज असेल पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतो. चेंडू बराच वेळ हवेत. बघता चेंडू सीमारेषा पार करत असताना एक टोलेजंग फटका. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक फटका आणि आपले इरादे हे नक्कीच स्पष्ट केले जात आहेत या मैदानावरती. चेंडू फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा. आपण गोवा राज्यातून या शिबिराच्या भूमीमध्ये आज आपला खेळ करण्यासाठी आलोय. कशासाठी आपल्याला आपल्या संघामध्ये स्थान दिलं या ठिकाणी ते नक्कीच चित्र स्पष्ट करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका उडवला. यावेळेस टायमिंग थोडासा चुकलाय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक नक्कीच यावेळेस देखील चूक करताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. एकंदरीत आतापर्यंत विचार केला दुसऱ्या डावातील 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, ज्यामध्ये तब्बल 3 फटके हे 3ही फटके हवेत राहत आहेत. एक फटका सीमारेषेचं उल्लंघन करतोय तर 2 फटके हे लॉंग ऑफच्या दिशेने हवेत उडालेले. नक्कीच सहज जे फटक्यांचं रूपांतरण झेलात होऊ शकलं असतं असे सहज झेल देखील या ठिकाणी सोडले जात आहेत आणि तदनंतर मात्र काहीस खराब क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतंय AK स्पोर्ट्स वरवडे संघाचं या मैदानावरती. 5 षटकांचा काहीशी 10ची वरची सरासरी राखणं अबाधित असेल या मैदानावरती आणि प्रतिस्पर्धी जर पाहिलं प्रतिस्पर्धी संघाकडे फलंदाजी आहे आणि ही ताकदवर फलंदाजी जर भेगायचं असेल तर नक्कीच जे हाफ चान्स या ठिकाणी भेटत आहे त्या चान्सला कन्वर्ट करणं अति आवश्यक देखील असेल या मैदानावरती. परंतु वारंवार क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका या चुका सुधरत नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रोहन साळगावकर सज्ज पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण काहीसं ठीकठाक केलं जात आहे. ऑन साइडला विचार केला. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय मिडविकेच्या दिशेनं चंद्रा जाधव फलंदाजासाठी. यावेळेस फटका उडवलाय. फटका हवेत आहे. लॉंग ऑफ पाहायला मिळतोय आणि त्यानंतर यावेळेस खूप सुरेख झेल. काही काळ हवेत राहिलेला चेंडू अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अपयशी नक्कीच पाहायला मिळतोय तो फलंदाज चंद्रा जाधव. बॅक टू द पवेलियन. 66 धावा
आव्हान पाहिलं, 6 षटकांचा विचार केला, खूप मोठं आव्हान नाहीये, परंतु या आव्हानाचा पाठीला करत असताना एक अविक्रमकता प्रदान करण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फलंदाज माघारी परतलेला पाहायला मिळतोय. नवता यावेळेस मध्ये क्षेत्ररक्षक कार्यरत होता आणि एक सुरेख झेल नक्कीच पाहायला मिळालाय. जे 2 संधी सुरुवातीला गमावल्या, तिसरी संधी देखील उपलब्ध पाहायला मिळाली. खरं तर फलंदाजाने तिसरी संधी देखील दिली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि यावेळेस कुठची चूक न करता अतिशय सुरेख झेल टिपल्यानंतर सुबक 8 विकेट पाहायला मिळतोय या मैदानावरती. रोहन साळगावकर हा देखील नक्कीच ओव्हरसीज खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु जर विचार केला चंद्रा जाधव माघारी परतलाय, परंतु सलामीचा फलंदाज साहिल वांगणकर जो सद्यस्थितीत 9 धावांवरती फलंदाजी करतोय. या खेळाडूला तब्बल 2 जीवनदान दिलेत AK स्पोर्ट्स वरवडे संघानं आणि ही जीवनदानं जी मिळालीत ती कितपत महाग ठरतील येणाऱ्या काळात हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. सुनील मालवणकर नवीन फलंदाज, नक्कीच या फलंदाजाकडे कला आहे, मोठे फटके खेळण्याची आक्रमकता देखील आहे आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव देखील आहे. सुनील मालवणकर 1 डाऊनच्या रूपात हा नवीन फलंदाज. एकंदरीत धावसंख्या 9 धावांवरती. खेळ समाप्त 5 चेंडूंचा. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप फेकण्याचा प्रयत्न, फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. आक्रमकता ही फलंदाज केला जाईल आणि हीच आक्रमकता शमवून ठेवण्यासाठी फलंदाजाच्या शरीरापासून काहीशी दूर गोलंदाजी करावी हा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज रोहन साळगावकर या गोलंदाजा पाहायला मिळतोय, परंतु अतिरिक्त 1 धाव जी स्क्वेअरच्या रूपात वाईडच्या रूपात मिळते आणि या एका धावेनं धावसंख्या ही 10 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू वेगवान भन्नाट वेगानं फेकतो. यावेळेस गोलंदाज चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीशी उंची प्राप्त करणारा चेंडू समावतोय त्या ठिकाणी नक्कीच विकेट किपरच्या हातात. कुठची धाव खर्ची न घालता मात्र या षटकाचा विचार केला. एकंदरीत 1 षटकार 1 गडी बाद देखील करण्यात त्या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळालाय तो गोलंदाज आणि धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती एका षटकाच्या समाप्ती अखेर म्हणजे 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर मात्र केवळ 10 या आकड्यावरती. 11ची सरासरी राखणं अबाधित पाहायला मिळतंय. जी सरासरी आहे त्यापेक्षा काहीसा 1 धाव या ठिकाणी नक्कीच कमी पाहायला मिळाले आणि ही सरासरी आता जर बघितली तर 11.20 ची सरासरी पाहायला मिळते. म्हणजे 30 चेंडू 56 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मैदानावरती. तो फलंदाजी करणारा संघ वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला. एका बाजूनं साहिल वांगणकर हा फलंदाज नक्कीच सज्ज पाहायला मिळतोय, साथ देतोय. दुसऱ्या बाजूने नवोदित फलंदाज स्ट्राईक एंडवरती सुनील मालवणकर. एक चांगलं क्रिकेट हे दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका बाजूने आक्रमकता आहे, दुसऱ्या बाजूने जर संयम ठेवला, चांगली फलंदाजी केली तर नक्कीच या मैदानावरती एक सुरेख क्रिकेट देखील पाहायला मिळेल आपल्याला. काय घडेल काय बिघडेल, येणारा काळ कोणत्या संघाच्या बाजूने असेल. पहिल्या सामन्यात जे आपण फलंदाजी पाहिली बबल नाईकच्या माध्यमातून तब्बल 6 षटकांचा समावेशाच्या खेळी पाहायला मिळाला. अगदी त्याच प्रकारची खेळी या मैदानावर देखील पाहायला मिळेल का, धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग होईल का, की या ठिकाणी गोलंदाज वरचढ ठरतील पाहणं चुक्याचं. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी बारवरती गोलंदाज मुन्ना परब सज्ज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळणारा तर चेंडूचा स्विंग पाहायला मिळालाय आणि हा स्विंगच्या विरोधात फटका खेळणं नक्कीच साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. स्विच हिट रिव्हर्सिव्ह टोलवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस नक्कीच चेंडू व चेंडूफळीचा कुठचाही संपर्क नव्हता. चेंडू विसावतो यस्त्रीच्या हातात. निर्धाव चेंडू गणल्यानंतर गोलंदाज मुन्ना पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, 2 षटकांची अभेद्य भिंत चिरली जाते. पहिले 2 षटकांचा विचार केला, पॉवर प्ले पाहायला मिळतोय आणि याच क्षेत्ररक्षकांवरील निर्बंध असल्याचा फायदा ठिकाणी फलंदाज उठवतोय साहिल वांगणकर. यापूर्वीचा फटका नक्कीच चुकला होता, फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला, परंतु या फटक्यावरती मात्र नक्कीच आत्मविश्वास हा साहिलचा पूर्ण पाहायला मिळतोय आणि नक्कीच आत्मविश्वासाने परिपूर्ण नटलेला फटका मिळवून देतोय 4 धावा या फलंदाजाला. खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे फेकलाय. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलाय काऊ कोणाच्या दिशेनं. चांगलं फील्ड देखील पाहायला मिळतंय. एक चौकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली जाते. या ठिकाणी चांगली रणनीती नक्कीच साहिलच्या माध्यमातून स्ट्राईक वरती आणलं जातंय सुनील मालवणकर या फलंदाजाला आणि एकंदरीत धावसंख्या ही 15 धावांवरती असताना एका गड्याच्या मोबदल्यात खेळ समाप्त 1.3 षटकांचा. नक्कीच अनुचित घडतंय या मैदानावरती.
स्क्रीनवर बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो tenniscricket.in च्या माध्यमातून सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. आणि याच टेलिकास्ट दरम्यान हा रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती. धाव घेण्याचा प्रयत्न, सुनील मालवणकरांच्या बॅटमधून निघालेला फटका, क्षेत्ररक्षकाचं उत्तम सुंदर क्षेत्ररक्षण, बॅकअप दिलाय गोलंदाजाच्या हातात आणि त्या चेंडूला कलेक्ट करत असताना साहिल वांगणकर हा नक्कीच धाव घेण्याच्या प्रयत्नात जो पुढे सरसावला होता. माघारी परतण्याचा प्रयत्न, परंतु पावले मात्र काहीशी दूर राहत आहेत आणि आपल्या पॉपिंग क्रीज पासून साहिल वांगणकर दूर राहिल्यामुळे नक्कीच हा दुसरा धक्का बसतोय या मैदानावरती. हा नाची काहीशी कमतरता ही दोन फलंदाजांच्या दरम्यान, आणि हीच कमतरता नक्कीच साहिल वांगणकर सारखा फलंदाज माघारी परतण्यास कारणीभूत ठरते या मैदानावरती. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय दीपकजी ठाकूर यांचं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती आपण जो फ्रंट साइडला लोगो बघताय या ठाकूर कॅशूजचे मालक यांचा, सन्माननीय दीपकजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सर, आपल्याला विनंती असेल, तसेच योगेश नाईक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला विनंती असेल सर की आपण या कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. मैदानावरती निखिल पराडकर नवीन फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. अजून एक होतकरू खेळाडू, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. जे दोन फलंदाज स्वस्तात तंबूत परतले ती जागा ती उणी भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज. यावेळेस एका बघा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फळीचा काही संपर्क नव्हता. ऑफसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. मुन्ना परब या षटकात चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिल्या षटकाचा विचार केला, एक गडी बाद केला होता गोलंदाजानं, परंतु तब्बल 10 धावा खर्ची घातल्या होत्या. परंतु या षटकात काहीसा कमबॅक करून देत असताना आपल्या संघाला या ठिकाणी गोलंदाज मुन्ना परब मात्र केवळ 6 धावा खर्ची घालतोय. तो एका षटकात गडी बाद जरी केला नसेल तरी पण चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. आणि बडोदाचा 2 षटकांच्या समाप्ती अखेर 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना धावसंख्या ही 16 धावांवरती स्थिरावलेली मात्र पाहायला मिळते. एक सुंदर स्पर्धा, नीटनेटकं मैदान, चारही बाजूंनी जर बघितलं हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. आणि याच हिरवळीने नटलेल्या या मैदानावरती एक सुंदर सुसज्ज स्पर्धा वळण घेत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत पहिल्या 2 षटकात चांगला खेळ आणि तदनंतर नवीन गोलंदाज केतन किर्लोटकर पाहायला मिळतात. नक्कीच ज्या प्रकारची कामगिरी सुरुवातीच्या 2 प्रमुख गोलंदाजांनी केले, पहिल्या पॉवर प्लेच्या 2ही षटकात जे जखडून ठेवलंय, एकंदरीत सर आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये फलंदाज खोऱ्याने धावा लुटताना पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यात मात्र ते थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. गोलंदाज नक्कीच काहीशे वरचढ ठरतायत. जर पहिल्या डावाचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 23 धावा, परंतु यावेळेस मात्र 16 धावा. आणि यावेळेस पुन्हा एकदा फटका निघालाय सुनील मालवणकरांच्या बॅटमधून. कव्हरच्या दिशेने निघालेला फटका काही काळ हवेत, परंतु दूरवरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत नक्कीच 2 धावा या देखील पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते 18 या धावसंख्येवरती. मैदानावरती खूप सुरेख खेळ पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. सन्माननीय कक्षामध्ये या ठिकाणी सन्माननीय भूमी स्ट्रायकरचे मालक, संघ मालक सन्माननीय योगेश नाईक या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. यावेळेस बघा फटका हवेत निघालाय सुनील मालवणकरांच्या बॅट मधून ऑन साइडला डीप लेगच्या डोक्यावरून एक खडाघाती फटका, तडाके बंद फलंदाजी आणि या फटक्यानिशी धावसंख्या ही परावर्तित तब्बल 24 या आकड्यावरती. नक्कीच स्वतःवरती विश्वास जो आहे तो विश्वास सार्थ नक्कीच ठरवण्याचा प्रयत्न सुनील मालवणकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो फटका निघाण्यासाठी जी संधी मिळाली होती, हात खोलले, बाहू खोलले आणि त्यानंतर फटका निघालाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी. धावसंख्या 24, लॉस ऑफ 2 विकेट्स. फुलटॉस चेंडू, फटका उडवण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला यावेळेस फलंदाज सुनीलच्या बॅटमधून. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, मनोजागी फटका खेळण्याची संधी देखील चालून आली होती, परंतु अखेरकार फटका स्थिरावतो क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, 21 चेंडू, 42 धावांची अजूनही आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, परंतु यावेळेस मात्र AK स्पोर्ट्स वरवडे संघ आणि झेल सोडण्याची जी कामगिरी आहे ती वारंवार निरंतर पाहायला मिळते या मैदानावरती. नक्कीच
हे तिसरे षटक चालू आहे आणि यशजी हा तिसरा झेल आतापर्यंत सोडला जातोय या मैदानावरती. नक्कीच हे काहीसं खराब क्रिकेट आहे आणि जर तीनही झेलांचा विचार केला तर अगदी तीनही झेल साधे सोपे नक्कीच सोडले जात आहेत त्या मैदानावरती. तुम्हाला जर चांगलं क्रिकेट खेळायचं असेल, विजयाच्या दृष्टिकोनातून पावलं जर उचलायची असतील तर नक्कीच तुम्हाला झेल टिपणं अति आवश्यक असेल. कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हटलं जातं. सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून जो टिपलेला झेल आपण पाहिला आणि त्याचमुळे यंदाचा वर्ल्ड कप हा भारतीय संघाकडे आपण पाहतोय. म्हणूनच क्रिकेटच्या खेळात तुम्हाला जेवढी फलंदाजी आणि गोलंदाजी महत्वाची तेवढीच क्षेत्ररक्षण आणि झेल टिपणं हे देखील महत्वाचं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं ऑन साईडला फटका स्टिअर केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. काऊ कॉर्नरच्या एरियामधून चांगलं फील्ड देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, संधी आणि याच संधीच्या रूपात धावसंख्या ही देखील परावर्तित, ती 26 या आकड्यावरती. 19 चेंडू 40 धावांची अजूनही आवश्यकता ही नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू हवेत फटका पाहायला मिळालाय. दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत ही या ठिकाणी सुनील मालवणकरांच्या माध्यमातून चिरली जाते. एका बाजूने जर विचार केला लॉंग ऑफ, दुसरा खेळाडू हा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला आणि हीच जी मधली एक दरी होती ती दरी या ठिकाणी अतिशय सहजरित्या भेटल्यानंतर टीमचं टोटल हे तब्बल 30 या आकड्यावरती परावर्तित केलं जात आहे. तो फलंदाजी करणारा संघ वर्षावरीय देवबाग संघाच्या फलंदाजांकडून या षटकाचा विचार केला काहीसं महागडं षटक हे आतापर्यंत पाहायला मिळतंय. या षटकामध्ये तब्बल एक षटकार, एका चौकारचा समावेश, 2 सिंगल व 1 डबल धावा आणि एकंदरीत धावसंख्या 30 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत भूमी स्ट्रायकरचे संघमालक सन्माननीय श्री योगेश नाईक साहेब आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे ठाकूर कॅशो इंडस्ट्रीचे मालक सन्माननीय दीपक ठाकूर देखील. आपण सर्वात आधी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय भूमी स्ट्रायकरचे मालक सन्माननीय योगेश नाईक साहेब यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर आपण ज्या प्रत्येक जर्सीवरती लोगो पाहतोय ठाकूर कॅशो इंडस्ट्री ज्यांनी स्पॉन्सर केले हा लोगो या जर्सीवरती, ते सन्माननीय दीपक ठाकूर साहेब हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जयराम परब आणि त्याचबरोबर बाबुल अन्सूरकर यांच्या शुभ हस्ते आपलं सहर्ष स्वागत साहेब. आपल्याला विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद सुमित. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय. निम्मा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज रोहन साळगावकर. यावेळेस देखील हवेत राहिलेला फटका. पुन्हा एकदा तेच चित्र घडतंय या मैदानावरती. वारंवार हवेत राहिलेले चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, पोहोचतोय, परंतु अंतिम क्षणी जे काम पूर्ण करायची आवश्यकता ते काम काहीसं अर्धवट पाहायला मिळतंय या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडून. 3.1 षटकांचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी. 35 धावांची आवश्यकता. फलंदाज सुनील मालवणकर 9 चेंडू 14 धावांची खेळी, तर साथ देताना निखिल पराडकर 3 चेंडूत 2 धावा या आतापर्यंत. 12.35 ची सरासरी आवश्यक असेल तर पहिल्या षटकात पावरच्या षटकात ज्यानं चांगली गोलंदाजी केली तर रोहन साळगावकर हा गोलंदाज पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला फटका उडवलाय. खूप सुंदर फटका, सुबक, आकर्षक, देखना, बेमिसाल, टायमिंगच्या जोरावरती ताकद बेमिसाल आणि म्हणूनच चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना एक खणखणीत तडाखेबंद फटका. 6 धावांसाठी फलंदाज सुनील मालवणकरांच्या बॅटमधून. नक्कीच 40 वर्षापेक्षा वरील वय, अनुभव खूप आहे या खेळाडूकडे आणि तो प्रदीर्घ अनुभव आपल्या साथीला घेत जे आक्रमकता स्वतःच्या खांद्यामध्ये नसानसाने भरली ती आक्रमकता या मैदानावरती सादर करत असताना हा दुसरा षटकार सुनील यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका उडवण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु हा चेंडू काहीसा खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेण्याच्या ऐवजी खाली राहिलेला चेंडू नक्कीच सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा हा चेंडू फलंदाजाला काहीसा चकवा देतोय. यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय आणि तदनंतर मात्र एका निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या ही 37 या आकड्यावरती. यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर फटका उडवलाय पॉइंटच्या दिशेनं. अतिशय सुरेख बॅकफुट पंच फलंदाज सुनील मालवणकरच्या बॅटमधून. यापूर्वी जो षटकार आपण पाहिला त्यामध्ये ताकद पाहायला मिळाली, परंतु यावेळेस या फटक्यावरती नजाकत हे नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. जे
प्रेक्षक आहेत, जे तरुण खेळाडू आज ही स्पर्धा पाहत आहेत, हा सामना खास करून पाहत आहेत, नक्कीच सुनील मालवणकर यांच्या माध्यमातून यांच्याकडून खूप काही या तरुण खेळाडूंना शिकण्यासाठी पाहायला मिळत आहे. अतिशय सुरेख खेळ हा सुनील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळवण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले होते, फटका कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु यावेळेस देखील चेंडू नक्कीच पुन्हा एकदा काहीसा खाली पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मिळत आहेत अजून एक चौकार. 22च्या रूपात निघालेला हा चौकार, या धावा फलंदाजाच्या खात्यात नक्कीच नसतील, परंतु या धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये सांघिक खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते, ते तब्बल 45 या आकड्यावरती. धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाहायला मिळतोय. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना प्रत्येक धाव ही नक्कीच वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी लाख मोलाची असेल आणि ती धावा अगदी सहजरित्या या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कड नक्कीच घेतलेली चेंडूने, विकेट किपर काहीसा चुकतोय त्या ठिकाणी, झेलात रूपांतर करण्याची संधी देखील चालून आली होती, परंतु ही संधी दवडल्यानंतर धावसंख्येचा विचार केला, 4 षटकांनंतर धावसंख्या 45, 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 हा आकडा धावफलकावरती. 6 षटकांचा एकंदरीत खेळ असेल, त्यामधील 2 षटकं अजूनही बाकी. धावसंख्येत विजयासाठी अजूनही 21 धावांची नितांत आवश्यकता. 11 पेक्षा ही कमीची सरासरी पाहायला मिळते या मैदानावरती. काहीसा तो चेंडू आणि धावसंख्येमध्ये जो एक मोठा फरक होता तो या षटकात कमी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. एकंदरीत पहिल्या षटकात 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात 6 धावा, म्हणजे पहिल्या 2 षटकात गोलंदाजांनी थोडंसं वर्चस्व राखलं होतं, परंतु हे वर्चस्व गोलंदाजी करणाऱ्या संघाचं जास्त वेळ टिकू न देता तिसऱ्या षटकात केलेला फलंदाज सुनील मालवणकरच्या माध्यमातून हल्लाबोल, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, निघालेल्या तब्बल 14 धावा आणि त्यानंतर तीच कामगिरी, ते आक्रमण पुन्हा एकदा 4थ्या षटकात देखील पाहायला मिळतंय, ज्यात एक चौकार, एक षटकार आणि 4 धावा या 22च्या रूपात देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस बघा एकंदरीत धावसंख्या ही 45 धावांवरती आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता, ज्यामध्ये 14 चेंडू 24 धावा. सुनील मालवणकरांच्या बॅटमधून निखिल पराडकर दुसऱ्या बाजूने साथ देताना नक्कीच पाहायला मिळतोय. अँकर रोल असेल निखिलचा या सामना दरम्यान. 3 चेंडू 2 धावा ही निखिलची कामगिरी आतापर्यंत ही नक्कीच पाहायला मिळते. सव्या मैदानावरती 12 चेंडू 21 धावा वाचवण्याचा प्रयत्न एकवीस स्पोर्ट्स बरोबर संघ करताना पाहायला मिळतोय आणि या प्रयत्नात गोलंदाजी मार्गावरती नक्कीच आणलं जात आहे. गोलंदाज प्रगणेश गुरव या गोलंदाजाला अजून एक होतकरू युवा खेळाडू गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं समोर असेल डाव्या हाताचा फलंदाज नक्कीच निखिल पराडकर. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु ती क्षमता, ती ताकद, त्या ताकदीला नक्कीच न्याय द्यावा लागेल, ती ताकद सिद्ध करावी लागेल. ती वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी फलंदाज निखिल पराडकर याला. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अतिशय सुरेख, काहीसा उजव्या शिवाचे चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. फटका निघतोय बॅकवर्ड खेळाच्या दिशेनं, दूरवरून शतक चेंडूवरती आलाय. चांगलं फील्ड त्यांना केलंय. बॅकअप थ्रो सुरेख पाहायला मिळतोय. विकास कदम यांच्या यष्टीरक्षकाच्या हातात. मिळालेली मात्र 1 धाव. धावसंख्येत बदल, स्कोरबोर्ड पोहोचतोय तब्बल 46 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात तंबूत बाद झाले. साहिल वायगणकरचं एक मोठं नाव त्यामध्ये पाहायला मिळतंय, परंतु त्यानंतर मात्र स्वतःच संघाची आणखी पडझड होणार नाही याची पूर्णपणे दक्षता, काळजी या ठिकाणी घेतली जाते ते सुनील मालवणकरांच्या माध्यमातून. आणि 14 चेंडू तडाखेबंद 24 धावा या आतापर्यंत नक्कीच तुळवलेल्या पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. प्रगणेशचा हा चेंडू काहीसा आखूट टप्प्यात नक्कीच पाहायला मिळाला. ऑन साईडला मिडविकेट सेंटर उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडूचा तेवढा सुरेख संपर्क, स्पर्श नव्हता तरी देखील 1 धावी नक्कीची पाहायला मिळते. दूरवरून क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूवरती झपकन येतोय. वेगाच्या चपळाईनं चेंडूला उचलतोय, बॅकअप करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत नक्कीची 1 धाव. अजून देखील धावसंख्येत पहिले 2 चेंडू अगदी नक्कीच सुरेख अचूक टप्प्यावरती. जे करायचंय ते साध्य आतापर्यंत केलं या ठिकाणी गोलंदाज प्रगणेशने, परंतु यापुढील चेंडू देखील तेवढेच महत्वाचे असतील या मैदानावरती. यावेळेस बघा हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हवेत छलांग, झेप घेत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस अतिशय सुरेख, सुबक, आकर्षक, देखणा फटका हा फलंदाज
निखिल पराडकरच्या बॅट मधून या स्पर्धेचा आरसी ग्रुप षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारांची धावसंख्या 50 पार करत असताना 53 धावा सांघिक अर्धशतक झळकावलं जातं या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडून. 9 चेंडू 13 धावांची अजूनही आवश्यकता. हो, यावेळेस खूप सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा खोलून काढण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अतिशय सुरेखरित्या हलक्या हाताने त्या ठिकाणी फटका खेळला जातोय आणि त्यानंतर लॉंगॉनच्या दिशेने मिळालेली एक धाव धावसंख्येचं खातं काहीसं परावर्तित करते. ती 54 या आकड्यावरती. सिंगल डबल मधोमध षटकार ही आतापर्यंतची रणनीती आणि या रणनीतीवरती काम करत असताना सुनील मालवणकर निखिल पराडकर ही जोडी आपला विजय सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळते या मैदानावरती. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू टप्पा बघा अतिशय सुरेख यॉर्कर लेनचा वापर टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. फलंदाज सुनील मालवणकर यांना देखील या ठिकाणी चेंडू बीट करतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू समावतोय विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात कुठची धाव नव्हती या चेंडूवरती कुठचं नुकसान देखील नव्हतं. केवळ डॉट चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू काढल्यानंतर आतापर्यंत खेळ समाप्त होतो या षटकातील 5 चेंडूंचा. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टरचा फटका नक्कीच उडवला गेलाय. अगदी सहजरित्या एक धाव नक्की पूर्ण केली जाते या ठिकाणी सुनील मालवणकर सतत निखिल पराडकर यांच्या माध्यमातून. एकंदरीत या षटकाचा विचार केला एक षटकार जरी या षटकात बसला एक चेंडू निर्धाव फेकला जातोय प्रगणेशच्या माध्यमातून आणि केवळ 4 सिंगल म्हणजे एका षटकात 10 धावा ह्या खर्ची घातल्या जात आहेत आणि आपला साथीचा गोलंदाजाला अंतिम षटकादरम्यान डिफेंड करण्यासाठी 6 चेंडू 11 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी दिलं जातंय या मैदानावरती. काय घडेल या मैदानावरती कशा प्रकारे खेळ असेल कोणता संघ विजय संपादन करेल नक्कीच पाहूया. 6 चेंडू 11 धावांची ही आवश्यकता या मैदानावरती. आत्मविश्वास हा दोन्ही संघांकडे आहे. एका बाजूने फलंदाज काहीशी बहरात असलेली फलंदाजी करतायत परंतु जर विचार केला नक्कीच ते 3 झेल त्या ठिकाणी सुटले ते 3 झेल जर टिपले गेले असते तर नक्कीच चित्र हे काहीसं वेगळं ठरलं असतं या मैदानावरती. साहिल वांगणकरला मिळालेल्या तब्बल 2 जीवनदान परंतु अखिल साहिल हा काहीसा नक्कीच दुर्भाग्यशाली राहतोय. धावबादच्या रूपात माघारी परततोय. तदनंतर सुनील मालवणकर यांना देखील एक जीवनदान प्राप्त होतंय आणि त्याच खेळीचा पुरेपूर फायदा या मैदानावरती 17 चेंडूंमध्ये 26 धावा टोलवत सुनील मालवणकर हे करत असताना या मैदानावरती. या मैदानावरती आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. अगदी पहिल्या सामन्यात आपण सहज धावांच्या वरचा पाठलाग केला होता पाहिला परंतु या सामन्या दरम्यान मात्र काहीसा 6 चेंडू 11 धावांची ही आवश्यकता नक्कीच पाहायला मिळते. एकंदरीत या सामन्याचा विचार केला सुनील मालवणकरांच्या बॅटमधून 17 चेंडू 26 धावांची खेळी आपण पाहतोय. सुनील मालवणकर ज्यावेळी केवळ 9 धावांवरती होते जीवनदान प्राप्त झालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत तब्बल 26 धावा त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्ग होते नक्कीच बदल. अंतिम षटकात 6 चेंडूंसाठी गोलंदाज शुभम चिंदरकर पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज पहिला चेंडू फटका निघालाय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे मात्र एका दर्शकाची भूमिका. चेंडू सीमारेषा पार करत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून तडाखेबंद फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी समीकरण बदललंय मात्र 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. रिप्ले मध्ये बघा काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे फेकण्याचा प्रयत्न ओव्हरपिच लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक जरी असला तरी त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या डोक्यावरून निघालेला हा फटका सुनील मालवणकर यांचा क्लास पाहायला मिळतोय. 18 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. नक्कीच काहीच दिवसांवर अजून एक मोठी स्पर्धा आपण पाहू आनंदवाडी चषक आणि त्या स्पर्धेत देखील या खेळाडूंना नाव कोरलंय. सगळ्यात मोठा लांबलचक षटकार त्याच्या नावावरती आहे. तो खेळाडू आज या मैदानावरती आग ओकी फलंदाजी करत असताना सुनील मालवणकर फायर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय फिरकी घेतली गोलंदाजाने फलंदाजाला प्रश्न विचारलाय नक्कीच विचार मंथन करायला भाग पडलाय आणि तदनंतर मात्र निर्धाव राहिलेला चेंडू तोडीस तोड कामगिरी ही फलंदाजाच्या विपरीत गोलंदाज करत असताना 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज शुभम चिंदरकर. यावेळेस बघा आखूट टप्प्याचा चेंडू नक्कीच यावेळेस फटका निघालाय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. आखूट टप्प्याचा चेंडू होता गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न काहीसला स्टोअर चेंडू आला खरा परंतु ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी पूर्णपणे निघालेला फटका. संधी होती त्या ठिकाणी बराच वेळ मिळाला होता फलंदाजाला. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालंय आणि म्हणूनच समीकरण राहिलंय 3 चेंडूत मात्र केवळ 1 धावेची आवश्यकता.
गोलंदाज शुभम चिंदरकरच्या विरोधात आतापर्यंत एक षटकार एक चौकार तब्बल 3 चेंडूत 10 धावा निघाल्या आहेत. औपचारिकता असेल की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे सरसावलेत, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आलेत आणि त्यानंतर गोलंदाज शुभम. यावेळी चेंडू फटका उडालाय समोरच्या दिशेला. अजून एक देखणा फटका, सुबक आकर्षक ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार या मैदानावरती आणि या ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकाराच्या सहाय्यानं हा सामना आणि या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचं. चला विनंती असेल यानंतर तो सामना आहे फ्रेंडशिप सातारी मातोड संघाचा कर्णधार तसेच AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार आपल्याला की आपण कृपया आपले कर्णधार हे नाणेफेकीसाठी कमेंट्री बॉक्सकडे पाठवा. AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार तसेच फ्रेंडशिप सातारी मातोड संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्सकडे नाणेफेकीसाठी या. हॅलो हॅलो हॅलो. आणि या झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय सुनील मालवणकर. बहारदार फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली. 65 धावांचा पाठलाग या दुसऱ्या सामन्यादरम्यान वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघासाठी. आणि जर पाहिलं तर सुनील मालवणकर आणि त्याचबरोबर निखिल पराडकर यांच्यामध्ये झालेली 54 धावांची भागीदारी मैदानात देखील पाहायला मिळाली आणि निश्चित स्वरूपात ती कारणीभूत ठरली या 65 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यासाठी. हॅलो. आणि मी विनंती करतो सुनील मालवणकर यांना की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि मी विनंती करतोय ठाकूर कॅशियो इंडस्ट्रीचे मालक सन्मान्य दीपक ठाकूर आणि त्याचबरोबर भूमी स्ट्रायकरचे मालक सन्मान्य योगेश नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा बहुमान देतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण पाहतो आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक आकर्षक टी शर्ट देखील जो ऍक्टिव्ह स्पोर्ट वेअरने या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय. आणि मी विनंती करतोय सुनील मालवणकर यांना की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बहारदार फटकेबाजी या स्पर्धेत पाहायला या सामन्यादरम्यान या धावांचा पाठलाग करत असताना आणि तो ठरलाय सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हॅलो. विनंती असेल सुनील मालवणकर यांना की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आवाज नाही. विनंती असेल सुनील मालवणकर यांना की आपण टॉस मॅन ऑफ द मॅचसाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. परंतु त्या अगोदर आपण टॉस करतो या दोन्ही संघादरम्यान. आणि यानंतरचा सामना होतोय फ्रेंडशिप सातारी माथोड विपक्ष AK स्पोर्ट वरवडे या दोन संघादरम्यान. आणि दोन्ही संघ आमच्या कर्णधार आमच्यासोबत उपस्थित आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा. आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीत आपण शुभ हस्ते हा टॉस करतोय या दोन्ही संघादरम्यान. आणि फ्रेंडशिप सातारी माथोड क्रिकेट संघ कॉल करतोय टेल्स आणि
फ्रेंडशिप पात्र मातोंड क्रिकेट संघ टॉस आपण जिंकताना आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि समोरचा एक बलाढ्य संघ आहे, किती धावापर्यंत रोखण्याचा आपला निर्णय असेल या प्रतिस्पर्धी संघाला? आता दुपारच्या उन्हामध्ये जरा स्कोअर जास्त जातो, त्यामुळे 65 ते 70 पर्यंत रोखू आम्ही. आणि पहिल्या सामन्यादरम्यान तुझ्याकडून बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली. 68 धावांचा पाठलाग होता. सकाळचं सत्र थोडासा ओलावा देखील खेळपट्टी होता, परंतु तो पाठलाग सोपा तो बनवलाय. पहिल्या सामन्यातील रणनीती आणि या सामन्यातील रणनीती कशा प्रकारची असेल? कारण समोरचा देखील संघ जर पाहिला तर प्रतिस्पर्धी संघ हा वेगळा पाहायला मिळतो पहिल्या सामन्याच्या व्यतिरिक्त. रणनीती अशी काही नाही, पण आम्ही जरा पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग चांगली झाली नाही, त्यामुळे आम्ही या मॅचमध्ये जरा बॉलिंग चांगलं राखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी तुला. आणि त्यानंतर आपल्यासोबत आहे एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचे कर्णधार. पहिल्या सामन्यादरम्यान आपल्याला पराभव पत्करावा लागला, झालेल्या चुका आहेत. नक्कीच या सामन्यादरम्यान कशा प्रकारची रणनीती असेल? कारण पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी मिळते या सामन्यादरम्यान. पहिला सामना तसा स्कोअर लेवल आमची अतिशय व्यवस्थित होती, मात्र दुसऱ्या सामन्यात आमची फिल्डिंगच्या थोड्याशा कमतरतेमुळे थोडी फिल्डिंग कमी झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला हार पत्करावी लागली. पण या चुका आम्ही नेक्स्ट मॅचमध्ये करणार नाही याची काळजी घेऊ. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुनील मालवणकर आणि त्यांच्यासोबत सचिन सावंत आपल्याला पाहायला मिळतील. सुनील सर, आपलं खूप खूप अभिनंदन. आपण सामनावीर होत आहेत. एकंदरीत मालवणवरून आपण ही स्पर्धा खेळण्यासाठी आला आहे. मालवणला देखील असंच एक सुंदर मैदान आहे, वेंगुर्लाचं कॅम्प मैदान देखील आहे. या मैदानावरती आज ही स्पर्धा खेळताना आपला अनुभव काय होता? कशा प्रकारे वाटली ही स्पर्धा आपल्याला? छत्रपती चषक दरवर्षीच आम्ही खेळतो. विकेट सुंदर आहे भरपूर, त्याच्यामुळे बॉल चांगला बॅटवर येतो आहे आणि बरेच वर्ष ह्या ग्राउंडवर खेळतो आहे मी, त्याच्यामुळे अंदाज आहे या ग्राउंडचा पूर्ण मला, कुठे बॉल जातो आणि कुठे जात नाही. त्याच्यामुळे सुंदर वाटलं खेळायला छत्रपती चषक. सर, आपण म्हटलं की आपल्याला बॉलचा अंदाज आहे, परंतु यावर्षी जर बघितलं तर बॉलवर बघा छत्रपती चषकची ही प्रिंटिंग आहे. या बॉलबद्दल आपण काय सांगाल? कशाने बॉल खेळण्यासाठी म्हणजे गोलंदाजीत आणि फलंदाजीत कोणाला फायदा येणारा हा बॉल आपल्यासाठी ठरतोय? हा जरा चेंडू जरा मोठा आहे तो, त्याच्यामुळे गोलंदाजांना कठीण आहे बॉलिंग टाकणं, बॅटिंग करायला सोपं आहे, बॉल जातो. ओके सर, धन्यवाद. यानंतर